हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि खूप दिवस झालं मम्मी पप्पांकडे गेलीच नाहीये. तर खूप जण म्हणत होते मम्मी पप्पा कशी आहेत, मम्मी पप्पांची तब्येत कशी आहे. तर नक्कीच आज मम्मी पप्पाकडे चालली आहे. 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यानंतर मम्मी पप्पांना भेटायला चाललेली आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. मम्मी पप्पांनाही मी दाखवणारच आहे ब्लॉगमध्ये. आज रविवार, मुलांनाही सुट्टी असते आणि उन्हाचं एवढंही होत आहे ना, कसं सकाळची ही मुलांची शाळा आहे त्यामुळे कंटिन्यू म्हणजे जाणंच होत नाहीये असं आहे. पण तरीही आज म्हटलं चला जायचंच आहे आणि मम्मी पप्पांना भेटून यायचं आहे. पप्पांना पण माझी खूप आठवण येत आहे. मग पप्पा पण म्हणले की संजीवनी येऊन जा. मग चला आज पप्पांना भेटून येणार आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि आज आमचा प्रवास एसटीनं असणार आहे कारण की आज गाडीनं नाही जाणार, आम्ही एसटीनं जाणार आहोत. तर तोही प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि स्किप कुणीही करू नका. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. चला निघायचं का स्वयं? गोलू निघायचं का? हो. एसटीनं प्रवास आहे, खूप दिवसांनी करायचा आहे एसटीनं. कसं वाटतंय? भारी वाटतंय. एसटी मध्ये छान वाटतंय का? स्वयं तुला सवय नाही आता, खूप दिवस झालं तुला तर. आता बघूया, ऊन तर खूप आहे. चला निघतात आता आम्ही. कुलूप घे. कुलूप घेतलंस का स्वयं? काय खाईलस? रोटी घेतलंस? बसमध्ये बसलात आता. काय खाईलस? काय खाईलस? जेम्स. जेम्स काय काय घेतलंस बस स्टँडवर? काय नाही, फक्त ही आणि फ्रुटी. अजून हे एक घेतले ना दादाने. हे चिप्स एक घेतले. तर सासरचा सोन्याचा घास जरी असेल ना, तरी ही माहेरपणाची ती ओढ खरंच वेगळीच असते आणि मन भरून येतं. जेव्हा पण मी माहेरी जाते ना, त्यावेळेस माझं मन भरून येतं, खूप छान वाटतं आणि मनापासून खरंच असं वाटतं की आपण आईवडिलांपासून दूर असतो, पण काय करायचं आता, मुलींची लाईफच अशी असते, काय करू शकतात असं आहे. पण अधूनमधून नक्कीच आईवडिलांना भेटलं पाहिजे आणि त्यांची विचारपूस केली पाहिजे नक्कीच. तर अंबाजोगाईमध्ये फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि आता आम्ही उतरणार आहोत शिवाजी चौकामध्ये. शिवाजी चौकामध्ये उतरल्यानंतर तिथून मग ॲटो करून जाणार आहोत घरी. खावा बापाशी. पप्पा तब्येत बरी आहे का तुमची? बरी आहे का आता? चला येलात ना आता थोडं थोडं. हां वॉक करणे रोज थोडे. आता पायाचे ते मुंगे ते कमी झाले की. हां हां. तर इकडे मम्मी आणि मी आणि मुले पण आम्ही सर्वजण मम्मीला हेल्प करत होतो, चिंचा सोलण्यासाठी हेल्प करत होतो. चला आता जायची तयारी झाली आहे आणि पप्पा जाऊ का आता? हां येते अजून. हां येते अजून, काळजी घ्या पप्पा. हां आणि पुढच्या वेळेस येण्याच्या आधी तुम्ही चलायला सुरुवात करा. हां चालायला पाहिजे, कारण की खूप जे दादा आहेत ना, ते मला म्हणतात की तुमच्या मम्मी पप्पांना घेऊन जावा तुम्ही. इकडे या म्हणतात, शेगावला एक आहे ना, शेगाव एक, आणि घाणगापूरला, शिर्डी साईबाबांना. नक्कीच तुमचे पप्पा नवस बोला म्हणतात, नक्कीच तुमचे पप्पा चलतील, लवकरात लवकर चलतील. माऊली जवळपास जरतो त्याच्यामुळे गुरुवार चालू आहे, बरं पडतं. आता कसं आहे माहितीये का, पप्पांचं म्हणजे एक 60-70% तर झालेलं आहे ना पप्पा. झालेलं आहे. विचार कर तुझ्या 60-70 झालेला आहे.
आणि राहिले आता 20-30% नक्कीच. आता मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईल त्यावेळेस चलतीलच पप्पा असं आहे. हो. मला तर लाईव्हला विचारतात की तुमचे पप्पा कसे आहे. ते सांगितलेलं आहे ना मी, तब्येत पप्पांची थोडीशी अशी आहे. तर घ्या काळजी पप्पा. हो. हा, हो. जाते आता दिवसभर थांबले मी. आता 4-5चा टायमिंग झालेला आहे. आता जायचं आहे लातूरला आता. हो बाळा हा. हो. मम्मी येऊ का मग? बाय बाय. मम्मीने बी बाय बाय केलेला आहे. चला आता मम्मीचं पण काम चालू आहे आणि जायचं आहे आता आम्हाला. चला बाय बाय सर. बाय.